प्रशासन असताना सुद्धा आमच्या घरातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं, पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा. आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं. आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. पण वैभवी तुझं याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्याच्याशी बोलणं झालं होतं का? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाहीत, पण तो 4 दिवस झाले तणावात आहे. आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केसमध्ये चाललंय काय ना. नुसतं पोलीस प्रशासन येतंय, उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का? मनोज जरांगे पाटील वैभवी आज आलेले आहेत, काही बोलणं झालं का? सकाळी ज्या पद्धतीनं तुझे चाचा गेले त्यावेळी पोलीस पोलीस काल रात्री पोलीस दारासमोर असताना सुद्धा माझा चाचा वरीच होता, तरी पण यांना कसं माहित नाही माझा चाचा कुठे गेलाय. आज जर मी मगाशी म्हणलं माझ्या पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही, तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? वैभवी प्रचंड संतापात आहेत. महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या, संताप सुटत चाललेला का? संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय मिळत नाहीये. आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काय माहित नाही, पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटतं. पण आमची एकच विनंती आहे, आजपर्यंत आमच्या सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील. फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं. आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय. आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू. पण कधी तो वेळ कधी येणार आहे? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही. शब्द पाळला नाही म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक ही होईल. मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो, आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे तो लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. खरं तर वैभवी तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती, ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे कृत्य तुमच्यासोबत घडलंय ते इतरांसोबत पुन्हा बाबतीत घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं. मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतं. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार? महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं, मागे नाही आणायचं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा झाली? नाही, ते डायरेक्ट इथं चालते, ते घरी नाहीत आले आणखी. पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा? अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय, अद्याप धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीये. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस? आज 35 दिवस होऊन गेलेत ना. तर आपण बघतोय की वैभवी देशमुख यांची खंडणीतील प्रतिक्रिया आहे. मोका लावावा 302 दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून होती. याबाबत तर मला माहित नाहीये, पण मी पहिल्यापासून म्हणते की सीडीआर नुसार जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा 302 च्या द्वारे मोका हा लागलाच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.